तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय आता पनवेलला आणि गाडीत आहेत भाऊजी आहेत, हर्षल पाटील, नवरदेव आणि माई आणि तुषार दादा. तर आता पुढे काहीतरी झालेलं आहे. आम्ही पोचलोय सध्या. कुठं पोचलो आता? पळीवर आलोय. तर चला पुढे जाऊन बघू. लेट्स गो. आणि मी गाडी चालवतोय त्याच्यामुळे मी मोबाईल आईच्या गावात फुल ट्रॉफिक आहे. हिला इथं पेनला फुल ट्रॉफिक काहीतरी झालेला विषय आहे. तुमचं पनवेलचं काम झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता पूर्ण. कुठं जायचं? वाशीला चाललोय. आणि गाडी मी चालवत असल्यामुळे मला थोडा व्हिडिओ करायला अडचण होत आहे. आता गाडी पार्क केलेली आहे आणि हे गेले आहेत M&M मध्ये. हे इथे पाठीमागे आहे M&M शॉप, इकडे गेलेले आहेत. आपली गाडी इथेच आहे. गाडी लावायला पार्किंगला जागा नाही म्हणून मला गाडीतच ठेवलं आहे. आणि सोबत आहेत तुषार दादा. आता काय करणार, चला तर गाडीत बसूया. गाडी पार्किंगला जागा असेल तर आपल्याला जायला भेटलं असतं, पण पार्किंगला जागा नाही. तर काय जाणार. सो गाडी थोडी जाऊ द्यायचीच. तिकडनं निघालो. आता हे एलरमध्ये गेलेले आहेत. हा एलर, इथे रोडचे कपडे बघायला गेलेले आहेत. त्या दुकानात गेले होते पण ते थोडे ह्यांना चॉईस नाही आले म्हणून ते ह्या दुकानात गेले आहेत आणि मला परत पुन्हा ठेवलं इथं गाडीच्या सोबत. अशी हे लोक आमची. हां, तर आम्हाला थोडीशी भूक लागली म्हणून आम्ही फ्रँकी मागवलेली आहे. फ्रँकी ही असते फ्रँकी. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही उतरलो इथे मार्केटला. बघा लेडीज कलेक्शन फुल स्टॉक आहे इथे. आणि हे आता गल्ली कोणती सेक्टर काहीतरी 19 का किती आहे हा, आणि नक्की कन्फर्म मला पण माहिती नाही. आणि आम्ही उतरलेलो तर गाडी लावायला पार्किंगला मला सुद्धा जागा भेटलेली आहे. दुसऱ्या गाडीत बसलेले आहेत आणि मी असाच मोबाईल करून थोडी व्हिडिओ काढतो आहे. तर इथे म्हणजे प्रॉब्लेम हा सिटीमध्ये एकच की पार्किंगचा. तर हा जर प्रॉब्लेम कुठे सॉल्व झाला ना तर खूप मोठी गोष्ट होणार आहे. तर बघूया आता आजूबाजूला काय काय आपल्या. आणि इथे तर पूर्णपणे लेडीज कलेक्शन असं आहे. एवढं आहे की म्हणजे आपल्या घरातून जर लेडीज आल्या तर विषय खपला, समजा खिसा खाली होणार आहे. लेडीज कलेक्शन ओनली. ही पूर्णच्या पूर्ण लाईन जी आहे ही लेडीज म्हणजे शॉपिंगसाठी फेमस. खतरनाक असे कपडे वगैरे आहेत सगळीकडे. आणि मला दाखवतो मी. पूर्ण त्या कोपऱ्यापासून हे सगळे लेडीज कलेक्शन आहेत. आणि आता आपण चाललो आहे हा रोड क्रॉसिंगसाठी. एक रोड आहे जो वरून जातो आणि आपण चाललो आहे पुढे. इथे सुद्धा लेडीज कलेक्शन आहे त्या साईडला पुढे पूर्ण. आणि आपण बघतोय हायवे रोड आहे आणि आपला फिरून झालेला आहे थोडाफार. आणि मला लगेच फोन केला हो यांनी. काय आता बोलणार मी यांना. 4-5 इथं नजराने मी मारत होतो, काय काय वस्तू आहेत ते बघत होतो, पण यांनी मला लगेच फोन केला. त्याच्यामुळे मला यायला लागले. आज APMC मार्केट हा बंद, त्याच्यामुळे आम्ही यू टर्न आम्ही घेतला आणि चाललोय परत. मित्रांनो वाजलेत आत्ता 8:30 आणि आम्ही सुद्धा अजून इथेच आहोत. आता अजून किती वेळ लागतोय काय सांगू नाही शकत, कारण हे अजून कुठे गायब झालेत मला काहीच माहिती नाही. आणि मी एकटाच थांबलो आहे, तुषार सोबत आहेत. तर आता बघूया आजूबाजूला कुठे कोण दिसतात काय नजर मारू.
जर नाही दिसले तर आपल्याला फार पूर्ण गाडीतच बसावं लागेल. धन्यवाद. इथे सर्व म्हणजे गिफ्ट जर तुम्हाला काय कोणाला द्यायचे असेल किंवा डेकोरेशनच्या वस्तू वगैरे ते ह्या मार्केटला मिळतात. इथून पाठवून सुरुवात होते आणि इथून म्हणजे अजून पुढे सुद्धा खूप दुकानं आहेत. ॲक्च्युली मला सुद्धा माहिती नाही किती शॉप आहेत किंवा काय आहेत ते. तर ठीक आहे, तर बघूया. आपली माणसं कुठे दिसत नाही मला, थोडंसं चाललो तरी पण बघू. आता थोड्या वेळानंतर आपण पुन्हा तिकडेच जाऊ गाडीजवळ. फायनली आपल्याला आपली माणसं भेटलेली आहेत आणि हातात पिशवी. कधी ही पिशवी आयुष्यात कधी पिशवी नसेल हातात धरली, त्याने आज पिशवी हातात धरली. आता नाही असतो एका प्रत्येकाचा. आता बघूया, मी इकडे येणारच नाही. मेन म्हणजे शॉपिंगला इकडे मी येणारच नाही. हे आपलं अलिबागमध्ये काय ते शुल्लक 2-4 रुपयात उरकून टाकणार आहे. एवढ्या वस्तू पहिल्यांदा. ओके, तर आता आपण आलो गाडीजवळ आणि आता आम्ही जाणार पुढे. अजून काय काय घ्यायचं आहे मलाच नाही माहिती. ओके, लेट्स गो. तर आम्ही पुन्हा एकदा इथेच आलो आहे जिथे शर्ट बघितला होता एलआरमध्ये. आणि कारण समोरच पेशवाई साडीचं दुकान आहे, तर आता हे साडी बघायला गेलेले आहे. ऐसा होता है, जग घूम के आओ, हम यही खडे. इथे गेलेले आहेत ते साडी बघायला आणि साडी घेऊन आता येतील. त्याच्यानंतर आम्ही निघणार. हे टोटली फायनली सगळं झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो काय काय घेतले ते शॉपिंग. जस्ट पिशव्या दाखवतो. हे बघा, हे आहे काय आहे काय माहिती. हे काय आहे, हे आहे, हे बघा. हे फुलांपासून सगळ्या गोष्टी इथे जमवलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे एक मी इथेच गाडी पार्क केली आणि इथे उभा होतो. तर ह्या आजी ह्या 2 मांजरीची पिल्लं जी आहेत ते, तर ह्यांना ते खाऊ देत होते. आणि ते म्हणजे ते आजी आल्यावर ते येतात 2 जणी मांजरी त्यांच्याकडे. तर किती प्रेम असेल त्यांचं. वा, असं व्हिडिओ बघून, म्हणजे व्हिडिओ नाही, म्हणजे असं डोळ्यासमोर असं दृश्य बघून खूप भारी वाटलं की आजी ह्या वयात त्यांनासुद्धा असं खायला देतात. नाहीतर काही लोक काय करतात की लाथेने मारतात त्यांना किंवा त्यांचे हाल करतात. पण ह्या आजींनी एक असं काम केलं आहे की जे आपल्यासारख्या लोकांना लाज वाटेल. बघा, मित्रांनो, आत्ता मी जस्ट एक व्हिडिओ शूट केला. तर त्या आजी होत्या, त्या गेल्या इथून. की व्हिडिओमध्ये असं आहे की त्यांनी छोटी पिल्लं म्हणजे मांजरींच्या पिल्लांना त्यांनी थोडंसं खायला दिलं. त्यानंतर पाणीसुद्धा पाजलं. एक माणसांच्या मनात आहे ना एक प्रेम असतं प्राण्यांबद्दल. जर प्रत्येकाने असंच प्रेम प्राण्यांबद्दल ठेवलं, आपण माणसांबद्दल तर काही प्रेम ठेवतच नाही, पण प्राण्यांबद्दल जर ठेवलं ना तर आयुष्यात तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आणि असं म्हणजे डोळ्यासमोर प्रत्यक्षात असं शहरा ठिकाणी जर असं दृश्य बघितल्यानं मला खूप भारी वाटलं की शहरामध्ये सुद्धा अशी काही लोक आहेत की ज्यांना त्यांच्या भावना कळतात. आणि त्या आजींना सल्यूट. खरंच खूप भारी. आता मी संस्कृती ह्या साडीच्या दुकानातून बाहेर आलो आहे. ह्या साड्या आहेत आणि आतमध्ये सुद्धा खूप. बघूया आता ह्यांना कुठली चॉईस पडतोय की नाही, की आणखी काय बघणार आहेत काय समजत नाही. बघूया पुढे काय होतोय. काही तो आता आमचं सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. यांची फोनवर नुसती किचाटीगिरी चालू आहे, भांडगिरी चालू आहे इधर. ओके, चलो बाय बाय. अशा तऱ्हेनं आम्हाला सिग्नल लागलेला आहे आणि आम्ही सिग्नलला थांबलेलो आहोत. तर आता आम्ही चाललोय घरी. आमची शॉपिंग सगळी झालेली आहे. हा आहे सिग्नल. हा बघा, तुम्ही कधी आयुष्यात सिग्नल बघितलं नसेल. 16, 15, 14, 13, 12 कुठेही. आणि टाटा बाय बाय. फायनली आता आम्ही साई सहारा या हॉटेलला जेवायला बसलो आहे. हॉटेलला मसाला पकोडा मिळतो, मग मसाला वापर करतो. अजून काहीतरी ऑर्डर करणार आहोत. बघूया पुढे काय खायचं आहे काय नाही ते. पण संपता लगेच चिल्ली आली.
इट्स ओके. त्याच्यानंतर आमचा मेन कोर्स झालेला आहे. हा काय काय प्रकार आहे? गावठी लपेटा आणि भाकरी आहे. आपण मी खाऊन टेस्ट बघितलेली आहे, पण मी आता तुम्हाला टेस्ट कशी आहे ते सांगतो. भाकरीसोबत भाकरी चांगलं लागतं. चिकन लपेटा आणि राईस खातो मी. राईस जिरा राईस आहे. खतरनाक. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघलो आहे परत घरी जायला. सो आज हॉटेलला खूप एवढी गर्दी आहे की खूपच. तरी पण तर आम्हाला भाऊंच्या ओळखीवर टेबल भेटला. जेवण वगैरे एकदम मस्त झालं आणि आम्ही निघालो आता घरी जायला. तर चला आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. आणि हा रायडर बॉय सध्या मला पाठी बसून गाडी चालवतो आणि ह्याची गाडी एवढी हवेत आहे. और कभी बैठ करके एक सीरियस तरीके की डिस्कशन नहीं हुई. 90च्या सेलला आणि काम आहे तू तर गाडी चालवलीस ना जायला मला वाटते 12-1 वाजल माईची तर पोहोचायला. मतलब अच्छा एफर्ट. आपला कारोबार आहे एकदम किसी व्यवहार जरा अपने आप को भी सोचना कि चलते फिरते आप 10 बातें सुन लो, पर हर बात के ऊपर आप इतना गौर भी नहीं करते हो. और कोई बात अगर लेट्स से आपके हिसाब की नहीं होती है तो आप उसको इग्नोर ही करते हो. तर आता आम्ही इथे उभं राहिलेलं आहे आणि अशा तऱ्हेने आता मी हे बघा आमची गाडी